नमस्कार मित्रांनो, मी आज एक अशा विषयावर बोलणार आहे ज्याने आपल्या आयुष्याची वाट लावली आहे असं म्हणण्यापेक्षा आपलं आयुष्य स्मार्ट केलं आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. लोक म्हणतात ही शेवटची बुद्धिमत्ता आहे, यानंतर माणसाला डोकं चालवण्याची गरज नाही. म्हणजे बघा ना, आधी आपण हरवलो की रस्ता लोकांना विचारायचो, आज आपण गुगल मॅपला विचारतो आणि हा गुगल मॅप अशा गल्लीत नेऊन सोडतो की तिथून फक्त सायकलच जाऊ शकते. चला घरापासून सुरुवात करूया. आता बाजारात स्मार्ट फ्रीज आले. हा फ्रीज तुम्हाला सांगतो, मालक दूध संपलाय. अहो दूध संपलाय हे मला चहाच्या पातेल्यात पाणी टाकतात कळलं असतं ना, त्यासाठी 15 लाखाचा फ्रीज कशाला. आणि ती अलेक्सा, ती तर घरातली तिसरी मालकीनच झाली आहे. मी म्हटलं अलेक्सा गाणं लाव, तर ती म्हणते सॉरी मला समजत नाही आहे. अहो बायको सोबत भांडण झाल्यानंतर माणूस अलेक्साशी बोलायला जातो आणि तिही नो रिस्पॉन्स देते. मग वाटतं ही बुद्धिमत्ता शेवटची आहे की माझी सहनशक्ती. ऑफिस मध्ये तर वेगळा सीन आहे. मुलं म्हणतात सर मी रिपोर्ट लिहिला आहे. आम्हाला माहित आहे तो रिपोर्ट चॅट जीपीटीने लिहिला आहे, कारण त्या रिपोर्ट मध्ये मराठी मुलाने इंग्रजी शब्दांचा वापर इतका भारी केला असतो की खुद शेक्सपियरला डिक्शनरी घेऊन बसावं लागलं असतं. एका मित्राने रजेसाठी चॅट जीपीटीला विचारलं, आज ऑफिसला जायला कंटाळा आलाय, चांगलं कारण का सांग. AI ने उत्तर दिलं, सांग की तुझे दात दुखतायत. दुसऱ्या दिवशी बॉसने विचारलं, कुठला दात दुखतोय. हा विसरून गेला की AI ने काय सांगितलं होतं. तो म्हणाला, सर तो जो नवीन बसवलाय ना तो प्लास्टिकचा दात दुखतोय. आता तर म्हणे लग्नाचा बायोडाटा सुद्धा AI बनवणार. मुलगा दिसायला कसाही असो, AI त्याला फिल्टर लावून असा हँडसम बनवेल की सुद्धा आईलाही आपला मुलगा ओळखू येणार नाही. इमॅजिन करा, उद्या बायकोने AI कडे विचारलं की माझा नवरा खोटं बोलतो का, आणि AI ने खरं सांगितलं तर जगातल्या अर्ध्या पुरुषांना घराबाहेर झोपावं लागेल. बुद्धिमत्ता जिथे प्रायव्हसी नावाचं प्रकरण कायम संपणार आहे. मंडळी, विनोद बाजूला ठेवला तरी एक गोष्ट मात्र नक्की, AI कितीही प्रगत झालं तरी तो भारतीय आईची जागा नाही घेऊ शकत. तुम्ही अलेक्साला विचारा माझी चावी कुठे आहे, ती म्हणेल आय डोंट नो. आईला विचारा, आई तिथूनच ओरडेल तिथंच त्या कोपऱ्यात असेल बा. डोळे आहेत की बटन, नेमकी चावी तिथेच असते. त्यामुळे बुद्धिमत्ता कोणती असो, कृत्रिम, आर्टिफिशियल की नैसर्गिक, शेवटची बुद्धिमत्ता ही माणसाची कॉमन सेन्स असली पाहिजे. कारण मशीनला हृदय नसते आणि माणसाला डोकं असून चालत नाही, ते वापरावं लागतं. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की टाका. आणि आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. पुन्हा आपण एका छान विषयाला घेऊन आपणाशी भेटणार आहोत.